प्रशिक्षणार्थ्यांना आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे डिफरंट लाईन्स, म्हणजे विविध रेषा. ड्रेस मेकिंगमध्ये आपल्याला शिवणकाम करताना शिवणकामाच्या 10 स्टेपमधून जावं लागतं. 10 स्टेपमधली जी ड्राफ्टिंग म्हणजे आकृती काढणे ही अत्यंत महत्त्वाची अशी स्टेप आहे. या आकृती काढण्याच्या स्टेपमध्ये विविध रेषांचा उपयोग करून आपल्याला या पद्धतीने आकृती कापडावर किंवा ब्राऊन पेपरवर काढावी लागते आणि त्याचं कटिंग काम करून नंतर आपण शिवणकाम करतो. त्यामुळे ही जी आकृती आहे ही आकृती आपली स्पष्ट आणि आपल्याला अचूक अशी आकृती आपल्याला कापडावर किंवा ब्राऊन पेपरवर काढावी लागते. त्यामुळे आकृतीचं ज्ञान असणं हे अत्यंत आपल्याला आवश्यक आहे. म्हणून या निमित्ताने आज विविध रेषा हा लेसन मी शिकवणार आहे. या आकृतीच्या ज्या रेषा आहेत ह्या कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये असतात तर त्या आहेत आधार रेषा, रचनात्मक रेषा, अदृश्य रेषा, निर्णायक रेषा, वक्र रेषा आणि सजावटी रेषा. या रेषेंचा उपयोग करून आपण प्रत्येक कपड्याची जॉबची आकृती ही कापडावर किंवा ब्राऊन पेपरवर काढत असतो. आकृती ही कशाची काढायची असते तर जो जॉब आपल्याला शिवायचा आहे त्याची आकृती काढावी लागते. आकृती काढत असताना आपल्याला विविध गोष्टींचं भान हे ठेवावं लागतं. जर आपण एकच आकृतीमध्ये एकच प्रकारे जर सारख्या आकृत्यात एकच रेषांचा वापर केला तर आपल्याला कटिंग काम करताना चुका होऊ शकतात. आपल्या ह्या कटिंग कामाच्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये आकृती ही कशी असायला पाहिजे याचं भान ठेवलं तर आपला जॉब जो तयार होतो तो अचूक तयार होतो. तर आपल्याला आकृती काढताना उभ्या, आडव्या, तिरकस, गोलाकार अशा विविध रेषा काढून आपल्याला आकृती तयार करावी लागते. तर आपण बघूया आता की आकृतीमध्ये येणाऱ्या ह्या सर्व रेषा कशा आहेत त्या. तर सुरुवातीला जी आहे आपल्याला आकृती ही उभी असायला हवी. कुठलीही आकृती ही उभी असेल तर ती योग्य असते. आता ही आकृती आडवी काढल्यावर योग्य वाटत नाही आणि ती नियमात बसत नाही. त्यामुळे आपण आकृती ही उभी असायला पाहिजे. जसं आपलं घर आहे हे उभं असतं आणि त्याला आधार देण्यासाठी आपण कॉलम किंवा त्याला आपण पिलर म्हणतो. तशाच पद्धतीने ही आकृती ही उभी असते आणि याला आधार देण्यासाठी म्हणून ही उभी जी रेषा मारली जाते. कुठल्याही आकृतीला आधार देण्यासाठी ज्या उभ्या रेषा असतात त्यांना आपण आधार रेषा असं म्हटलेलं आहे. आता आधार रेषा ह्या प्रत्येक आकृतीमध्ये असतात. आता तुम्ही ही पंजाबी खमीज आहे का, इथे ही उभी रेषा आहे, बाही ही उभी असते त्यामुळं ही लांबी जी आहे ती उभी रेषा आहे. पॅन्ट असेल, पॅन्टची सुद्धा जी उभी रेषा असते ती लांबीची त्याला पण आपण आधार रेषा म्हणू. त्यानंतर आपलं शर्ट आहे, शर्टची जी लांबीची जी रेषा असते त्याला आपण सुद्धा आधार रेषा म्हणू. आणि सर्वात प्रथम जर आधार रेषा असेल तर त्यानुसार आपण इतर जो डायग्राम आहे हा या विविध रेषांनी परत तयार करू शकतो. आता आधार रेषा झाल्यानंतर आपली जी दुसरी रेषा येते ती आहे रचनात्मक रेषा. आता रचनात्मक रेषा म्हणजे ज्यामुळे आपला डायग्राम जवळपास 25% पूर्ण होतो. म्हणजे त्याला आपल्याला काय आहे हा अंदाज बांधता येतो. तर ह्या ज्या आडव्या ज्या रेषा असतात ह्या दिलेल्या आहेत डॉट लाईन निळ्या रंगाच्या, त्या आहेत आपल्या रचनात्मक रेषा. ही शोल्डर रेषा म्हणजे रचनात्मक रेषा, छाती रेषा, कमर रेषा, त्यानंतर आता पॅन्टला येईल कमरेवर, कमरेच्या खाली स्लीप रेषा, त्यानंतर सलवारला येईल, त्यानंतर हाफ पॅन्टला येईल, शर्टला येईल कमर रेषा, तळ रेषा. तर ह्या ज्या रेषा आहेत आडव्या ज्या इथे पण आलेली आहे बघा बाहीलाही, तर या रेषेला काय म्हणतात रचनात्मक रेषा. ह्या निळ्या ज्या रंगाच्या दाखवलेल्या आहेत ह्या रचनात्मक रेषा आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा डायग्राम पुढे पुढे जात असतानाच आपल्याला अदृश्य रेषांची सुद्धा गरज भासते. आता अदृश्य रेषा म्हणजे कशा, आता आपल्याला शोल्डर रेषा आणि छाती रेषा ही जोडावी लागते.
तसंच बाहीची जी ही लांबीची रेषा आहे, इथून सुरुवात होते लांबीला, इथं संपते. म्हणजे ही रेषा आणि ही रेषा फायनल. तर ही रेषा या रेषेला जोडावी लागते. मग आता ही जी रेषा आहे, ही जी रेषा आहे पुन्हा छाती रेषेपासून कमर रेषेपर्यंत जोडावी लागते. त्यानंतर कमर रेषेपासून तर तळापर्यंत जोडावी लागते. ह्या दिसत नसतात, परंतु त्या घेणे अत्यंत जरुरीचे असते. ह्या घेतल्यानंतरच आपण तो डायग्राम पुढे नेऊ शकतो. त्याला जोडण्याचं काम जे करतं, ह्या जरी अदृश्य असल्या तरी ह्या घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ह्या अदृश्य रेषा म्हणजे शोल्डर ते छाती रेषा, छाती रेषा ते कमर रेषा, त्यानंतर ह्या रेषेपासून या रेषा. तशाच पद्धतीने पॅन्ट जरी असेल तर पॅन्टचं पण तसंच आहे. जर आपण कमर रेषा घेतलेली आहे तर आपल्याला जर जांभवळणाचा बिंदू घ्यायचा असेल तर आपल्याला कमर रेषेपासून जांभवळणाच्या बिंदूपर्यंतची रेषा पॅन्टमध्ये सुद्धा जोडावी लागते. त्यालाच आपण अदृश्य रेषा असं म्हणतो. त्यानंतर पुढची दिलेली आहे आपल्याला निर्णायक रेषा. निर्णायक रेषा म्हणजे फायनल, जिथून आपल्याला कटिंग काम करायचं आहे. कटिंग काम करायचं म्हणजे आता आपलं इतकं ड्राफ्टिंग झालेलं आहे, आपल्याला त्याच्यावरूनच कैची कर्तन काम करून करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही जी निर्णायक रेषा दाखवलेली आहे ती काळ्या रंगाने दाखवलेली आहे. म्हणजे आता आपला हा जो डायग्राम आहे हा आपल्याला कटिंग काम करण्यासाठी कापडावर. आता कापायचं कसं, तर मग हे अशा पद्धतीने आपण हे फायनली हे कापणार. तर ह्या ज्या काळ्या दाखवलेल्या आहेत ह्या निर्णायक रेषा आहेत. आता ह्या पण कापायच्या आहेत, परंतु ह्या पुढच्या दिलेल्या आहेत वक्ररेषा. वक्ररेषा म्हणजे काय? वक्ररेषा म्हणजे ज्याला आकार असतो, उदाहरणार्थ गळ्याचा आकार, हा जे दिसतो गळ्याचा आकार, त्यानंतर काखखोरीचा हा आकार, हा वळणयुक्त आकार आहे, म्हणून त्याला आपण वक्ररेषा म्हटले आहे. जसं आता हा बाहीचा आकार आहे, ह्या पण फायनल आहे, ह्या निर्णायकच रेषा आहे, परंतु दाखवण्याचा उद्देश ह्या वक्ररेषा आहे म्हणून याला आपण हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. कटिंग काम करताना आपल्याला ही फायनल रेषा म्हणूनच ग्राह्य धरायची आहे, परंतु वक्ररेषा आहे ह्या कोणत्या, तर ह्या. अशा पद्धतीने आपल्या ह्या वक्ररेषा ज्या आहेत त्या आपल्याला याच्यावर दाखवाव्या लागतात. बाहीमध्ये आता यामध्ये ठीक आहे, पण एखाद्या वेळेस बलून बाही आहे किंवा बेल बाही आहे, तर त्यावेळेला त्याचा आकार जो आहे तो असा इकडे येतो. तर अशा पद्धतीने म्हणून त्याला आपण वक्रकार, ज्या रेषा आपण सहजासहजी हाताने देऊ शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे कव्हर असते, फ्रेंच कर्व असतात, शेपर सेट असतात. तर हे शेपर सेटच्या सहाय्याने आपण ह्या जे आकार आहे हे देत असतो, म्हणून त्याला वक्ररेषा असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपला हा डायग्राम पूर्ण झालेला आहे, कटिंग काम झालेलं आहे. परंतु आता आपल्याला काही त्याच्यावर सजावटी करायची आहे. उदाहरणार्थ आपण आता हा फ्रॉकचा योक आहे किंवा हा पंजाबी खमीज आहे किंवा आपण हा टॉप आहे असं गृहीत धरू. टॉपला आपण इथे फ्रिल वगैरे तर नाही लावू शकत, परंतु इथे जर आपण टॉपला पायपिंग लावली किंवा बारीक लेस लावली, गाऊन असेल समजा तर इथे गाऊनला आपल्याला लेस लावायची आहे, फ्रॉकला फ्रिल लावायची आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्याचं मार्किंग, या सजावटी रेषेचं जे मार्किंग आहे ते असं दाखवावं लागतं. हे कशामध्ये आपल्याला डायग्राममध्ये पण दाखवावं लागतं आणि कटिंगमध्ये पण दाखवावं लागतं. ज्या वेळेला आपण तिथे लेस लावतो किंवा पायपिंग करतो किंवा ज्या वेळेला आपण तिथे फ्रिल लावतो त्यावेळेला याचं मार्किंग असेल तर ती योग्य पद्धतीने आपण फ्रिल, लेस जे काय आहे ते लावू शकतो आणि ते अचूक लागतं. म्हणून ह्या रेषा जर असतील तर अचूक डायग्राम तयार होतो आणि त्या अचूक डायग्राममुळेच आपण अचूक कटिंग काम करून आपण उत्कृष्ट असा बिनचूक प्रात्यक्षिक जॉब तयार करू शकतो आणि आपण प्रेझेंटेशन त्याचं करू शकतो. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत थँक्स.